नुकत्याच अंबड खरेदी विक्री महासंघाच्या बिनविरोध निवडणुका पार पडलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची इथे युती आपल्याला पाहायला मिळाली आणि ती बिनविरोध निवडणुका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. या निवडणुकावर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत खैरके यांनी आरोप केलेले आहेत. आपण ते आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. आता मला सांगा, खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत, पण आपण त्यावर आरोप आक्षेप नोंदवत आहे, काय सांगा? या ठिकाणी खरेदी विक्री संघ म्हणजे अलिबाबाची गुफा आहे. या ठिकाणी या अलिबाबाच्या गुफेमध्ये खूप संपत्ती दडलेली आहे. एकीकडं नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी बघितलं की एकमेकावर चिखलफेक करताना या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्यांनी आपण सगळ्यांनी बघितलं आहे. हे पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीचे टोक आहेत. एकीकडं टोपे साहेब पुरोगामित्वाची भाषा करतात, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात आणि खरेदी विक्री संघामध्ये जर भाजपासोबत युती करत असतील तर यांना काय म्हणायचं हे आता जनतेने ठरवायचं. परंतु हे होत असताना खरेदी विक्री संघ हा मी या ठिकाणी सांगितलं की अलिबाबाची गुफा आहे, यामध्ये संपत्ती दडलेली आहे म्हणून त्यांनी युती केलेली आहे. लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं जर यांना खरेदी विक्री संघ ताब्यात घ्यायचा होता तर यांनी निवडणूक लावल्या पाहिजे होत्या. आज या ठिकाणी फक्त भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आहे. अंबड शहरात आहे का तर नाही, याचं उत्तर नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी आमचा अजितदादांचा पक्ष आहे, मी त्याचा कार्याध्यक्ष आहे. आम्ही या ठिकाणी एक पॅनल देखील टाकणार होतो. आमच्याकडे आमचा मतदार आहे आणि या माध्यमातूनच मी या ठिकाणी या निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत खरेदी विक्री संघाचे नवीन कुमार सातपुते साहेब यांना या ठिकाणी पावती भरली आणि फॉर्म देखील घेऊन आलेलो आहे. परंतु ज्यावेळेस त्यांना आम्ही या प्रक्रियेत असताना त्यांनी सांगितलं की आता स्थगित झालेलं आहे निवडणूक आणि नंतर घेऊ. पण नंतर घेऊ म्हणल्यानंतर डायरेक्टच आम्ही जेव्हा या ठिकाणी सोशल मीडियावर बघितलं तर बिनविरोध निवडणूक, अर्धे त्यांचे अर्धे यांचे, अशा पद्धतीचं होणं मला वाटतं लोकशाहीला घातक आहे आणि लोकशाहीचा हा खून केल्यागत आहे. म्हणून निवडणूक झाल्या पाहिजेत आणि निवडणूक जे बिनविरोध घेण्याचे नॉर्म्स आहेत सहकार कायद्यानुसार तर ते पूर्णपणे ह्यांनी पायदळी तुडवलेले आहेत. जनतेला आजही तुम्ही विचारा, मतदाराला विचारा की या ठिकाणी निवडणुका झाल्या नाही किंवा त्यांना विश्वासात घेतलंय का, विचारा तुम्ही जनतेला, तिथल्या मतदाराला. खरेदी विक्री संघाचे जे शेअर्स होल्डर आहेत, मतदार आहेत, त्यांना विचारा ना तुम्ही की या ठिकाणी तुम्हाला विश्वासात घेऊन तुमचं म्हणणं आहे का की या ठिकाणी बिनविरोध झाल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी मी असं जाहीरपणे आणि जबाबदारीने सांगतो की हे सर्व या ठिकाणी वाटाघाटीचा एक जुनी मन आहे की इथं एखादी दिवस ती 100% लागू होते की आवो चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जमत नसतं. निवडणुकाच घ्यावा लागतात आणि निवडणूक घेऊन त्यांची ताकद कळाली असते ना. आमचं या ठिकाणी पॅनल असतं आणि आमची ताकद किती हे दाखवली असती खरेदी विक्री. पण निवडणुका बिनविरोध होणं हे लोकशाहीला घातक आहे आणि लवकरच या प्रकरणात मी आमचे जे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील साहेब यांना मी याविषयी बोललो आहे. त्यांनी सांगितलं पूर्ण पुरावे गोळा करा आणि रीतसर तक्रार करा. नक्कीच आपण या ठिकाणी खरेदी विक्री संघाची जी निवडणूक आहे ती पुन्हा घेण्यासाठी आपण तयारी करू आणि हाच विषय सर्व पुरावे घेऊन मी या ठिकाणी सरकारमध्ये तर न्याय मिळाला तर ठीक आहे, जर नाही मिळाला तर मी नक्कीच या ठिकाणी सुप्रीम कोर्टापर्यंत या ठिकाणी केस दाखल करणार आहे आणि अंबड खरेदी विक्री संघाच्या निवडणूक घेण्याबाबत या ठिकाणी कळवणार आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये नक्कीच अजितदादांच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घडी सिम्बॉलला या ठिकाणी नक्कीच यश मिळेल आणि त्या पद्धतीने आम्ही या खरेदी विक्री संघात देखील आमचे प्रतिनिधित्व जनतेच्या कल्याणासाठी तुम्हाला दिसतील. आता तुम्ही सांगितलं खरेदी विक्री संघ हा अलिबाबाची उपाय म्हणून, ते समजलं नाही काय? नाही बघ, आता जर तुम्ही नगर परिषदचं जर निवडणूक बघितली तर या ठिकाणी हायटेक पद्धतीनं प्रचार झाले. हायटेक असे झाले, AI फ्युचर वापरून यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. कुणी या ठिकाणी भ्रष्टाचारी म्हटलं, कुणी या ठिकाणी काय काय म्हटलं, हे सगळं जनतेनं बघितलंय. आता माझ्या तोडून तुम्ही वधू नका, कारण जनतेनं या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जी सिम्बॉल होता तुतारी, या माध्यमातून त्यांच्या कोणत्या पद्धतीने प्रचार केला आणि भाजपाने या ठिकाणी या इथले जे राष्ट्रवादीचे नेते आहेत राजेश भैया टोपे साहेब यांच्याविषयी काय बोलले,
कुचे साहेबाविषयी राष्ट्रवादी काय बोलली हे सगळ्यांनी बघितलंय. आणि मग सगळे बघून जर हे एकीकडे एक मग पुरोगामी म्हणतात आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी म्हणतात, तर एकत्र म्हणजे पूर्व आणि पश्चिम टोक एकत्र येऊन यांनी युती केली म्हणल्यानंतर आपण आता यांचं म्हणजे यांना काय नाव द्यावा, यांच्या पक्षाची भूमिका काय, असं मला या भूमिकेवर देखील संशय व्यक्त करावा असं वाटतं. शेवटचा प्रश्न, नेमकं कोणावर आपले स्पष्ट असे आरोप आहेत? नाही, आरोप आमचे कुणावरही नाहीत. आम्ही फक्त लोकशाहीला मानणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. लोकशाहीमध्ये लोकशाहीची व्याख्या सांगत असताना लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आम्ही लोकशाहीचा आदर करतो. ही जी राज्यघटना आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जगाला दिलेली आहे, देशाला दिलेली आहे. आणि मग त्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच मी सगळं बोलतोय. सहकार कायद्याची भाषा सांगतोय की सहकार कायद्यामध्ये बिनविरोध निवडणूकचे काही नॉर्म्स असतात, ते यांनी नॉर्म्स पाळले नाही आणि नॉर्म्स पाळले नाही म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक घ्या. जर माझ्यासारख्या एका सत्ताधारी पक्षातल्या कार्याध्यक्षांचं पॅनेल टाकत असताना आम्हाला न कळवणं आणि निवडणूक परस्पर गुप्त पद्धतीने घेणं हे लोकशाहीमध्ये योग्य आहे का? तुम्ही याचा विचार करावा. कुणी घेतलंय गुप्त पद्धतीने निवडणूक? असं आता हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं कोणालाच कळू नका देऊ. कुठले दोन पक्ष आहेत? भाजप आणि शरदचंद्र पवार गटाचे राजेश टोपे साहेब हे एकत्र आले. यांनी सांगितलं लोकांना सांगू नका, इथं मधाचं बोट आहे ते दाखवायचंच नाही, अशा पद्धतीने झालं. आणि म्हणूनच मी सांगितलं ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो, खरेदी विक्री संघकडे जी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, ती फार मोठी आहे. जर तिथं एक ईट जरी त्यांच्या या ठिकाणी एक ईट मोजली आणि एक ईट मधली माती जरी काढली तर ती लाखो रुपयाची माती ठरेल. आणि म्हणूनच त्यांचं सगळं हे म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी युती करून कोणत्याही पक्षाला न घेता, मतदाराला न विचारात घेता या पद्धतीने बिनविरोध निवडणूक घेतलेली आहे. नक्कीच आता त्यांनी सांगितलेलं आहे, खरेदी विक्री महासंघाची जी निवडणुका झालेल्या आहेत ते महसूल कायद्या अंतर्गत झालेल्या नाहीत, ते बिनविरोध करण्यात आलेले आहे. कुठल्याही पक्षाला त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही. परस्पर ह्या सर्व निवडणुका ह्या घेण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी आम्ही कोर्टापर्यंत याचिका देखील दाखल करणार कोर्टामध्ये, तिथं देखील दाद मागणार असल्याचे चंद्रकांत कारके यांनी यावेळी सांगितले. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड.